नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉच आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 39 वरळी पोलीस कॅम्प इथे राहणाऱ्या सोनाली कृष्णा राणे या बहिणींना भेटणार आहोत. काय सुंदर परिसर आहे आणि या सुंदर परिसरामध्ये या ठिकाणी या सगळ्या माऊली राहत असतात. आणि वरळी पोलीस कॅम्प असं म्हटलं की तुमच्या लक्षात आलेलं असेलच की पोलीस कॅम्प म्हणजे मुंबई पोलीस जे आपल्या सेवेसाठी तत्पर असतात त्यांची ही निवासस्थानं आहे. तर चला राणे कुटुंबाला आज बोलतं करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण कुटुंबाबद्दल. नमस्कार. घ्या उखाणा. नाव घ्या असतो सगळ्यांचा आग्रह. कृष्णरावांचे नाव असते ओटी, प्रश्न असतो उखाण्यांचा. अरे वा, काय जमलं. पण ते मला सांगू का, त्या उखाण्यानंतरचे जे वैरींचे एक्सप्रेशन्स आहेत ना ते सगळ्यांनी 2-3 वेळा बघायलाच पाहिजे. असे आहे. आता त्या ओळख करू. हे माझे मिस्टर, नमस्कार. माझी मुलगी, नमस्कार. माझा मुलगा, माझी आई आहे, नमस्कार. माझा भाऊ नमस्कार. आणि हे सगळे माझे यंग वुमन ग्रुप. अरे वा, नमस्कार. यंग काय यंग वुमन. हा, ही वेळ खरं तर जेवणाची आहे, पण कधी घरी जेवण करत नाही. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? वरळीमध्येच. वरळीत कुठे? वरळी पोलीस कॅम्प. आणि तुमचं? माझं नायगाव दादर. नायगाव दादर. हां. घरी कोण कोण होतं? आई बाबा छोटा भाऊ. काय करायचं आई बाबा? वडील मिल काम करत होते, आई गृहिणी. तुमचं घर? माझं इथे वरळी पोलीस कॅम्प मध्ये. कोण होतं पोलीस? बाबा पोलीस मध्ये होते माझे. बाबा पोलीस. हा. आणि घरी कोण कोण होतं? आई बाबा, माझे 2 बहिणी आहेत अजून आणि भाऊ. कसं काय जमलं पण मग? आम्ही कॉलेजमध्ये होतो एका कुठले वर्गामध्ये. हो? आंबेडकर कॉलेज. एका वर्गात होते? हो. मग अभ्यास नाही केला? नाही केला होता अभ्यास. काय काय झालं? काय झालं म्हणजे ही माझ्या वर्गात होती हां. आणि तिचं अक्षर खूप छान होतं. हे तुम्हाला कसं कळलं? मी बघायचं ना. तुम्ही सगळ्या मुलींची काय नाही, अक्षर? मग कॉलेजमध्ये यांचं अक्षर चांगलं आहे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे मी काही नोट्स घ्यायचो ना हिच्याकडून, तेव्हा मला जाणवायचं असं हिचं अक्षर खूप छान आहे. हा, मग तर मग मला हिच्यावर जास्त जरा फ्रेंडशिप करायची वाटायची. अक्षरावरून? हां. काय हो? दिसायला पण छान होती ना ती. नाही, नाही, थांबा. आता पुढचा नका सांगू. म्हणजे अक्षरावरून सुद्धा मुलगी आवडू शकते, काय वेगळंच आहे हे. काय झालं, तुम्हाला माहिती होतं हे वहिनी? नाही, अक्षरावरून आवडली हे नव्हतं माहिती. आणि त्याने सांगितलं, तुम्ही नव्हता आवडला, अक्षर आवडलं होतं. काय खरं काय आहे? नाही मीच आवडले होते. नाही हो, कशाला तुम्ही स्वतः उगाच त्यांना. पण ते बोलले असते ना की बाबा मला ह्या आवडल्या होत्या. असं नाही, ते म्हणाले अक्षर आवडलं होतं. नाही ना, ती पण आवडली होती ना, मी बोलतोय पुढे. काय कधी? तेव्हाच आवडली होती, पण अक्षर जास्त चांगलं होतं. पण तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं एकमेकांना? कॉलेजमध्येच वर्गात. वर्गात. तेव्हा काही मनात असं नसेल? नाही असं काही नव्हतं. मग कधी सुरुवात झाली? फ्रेंडशिप डेच्या दिवशी सुरुवात झाली होती. काय? तो सारखं येऊन माझ्या हातावर नाव लिहायचं स्वतःचं. थोड्या वेळाने येऊन परत नाव लिहायचा का आता लक्षात राहावं मी हातावर? म्हणून. हो. कागद संपले होते. फ्रेंडशिपला हातावरच लिहिलं ना नाव, त्यामुळे अच्छा. हातावर. मग किती वेळा लिहिलं नाव? 4-5 वेळा लिहिलं, जास्त नाही. काय हो? असेल 4-5 वेळेला लिहिलं. मग तुम्हाला अंदाज आला तेव्हा? हो, कारण तो येऊन सारखं लिहायचं ना. मी त्याला म्हटलं अरे लिहून झालंय. तो नाही तुझ्या लक्षात राहावं म्हणून मी लिहितोय परत. हा. आणि मग नाव आणि लिहून त्याचं झालं? नाव वेगळं होतं ना सगळ्यांमध्ये, त्यामुळे लक्षात काय- राहील. काय? कृष्णा नाव होतं ना. बाकीच्यांचं नॉर्मल अशी नावं असतात, त्याचं कृष्णा वेगळं नाव होतं. मला आवडतं ते नाव. कृष्ण आवडतं नाव. वा. मग काय गाई वगैरे आहेत तुमच्या? मग एवढं काय लगेच एवढं आवडण्यासारखं काय आहे त्या नावात? आम्हाला माहिती आहे भगवान कृष्ण, हे आम्हाला माहिती आहे, पण ह्यांच्या नावात कृष्ण आहे, याच्यात काय एवढं वेगळं आवडण्यासारखं होतं सांगा ना. नाही, नॉर्मली असं नाव सगळ्यांचं दिसत नाही ना, वेगळं असतं नावाला, म्हणून आवडलं. बघा काय काय गोष्टी आहेत. हा, मग पुढे काय झालं?
नाही म्हणजे मला ही आवडत होती, पण मला विचारायची तेवढी हे नव्हती, डेअरिंग नव्हतं. डेअरिंग पण नव्हती. तुम्ही एवढं 4 वेळा नाव लिहिलं त्यांच्या हातावर. हा, नाव लिहिलं फ्रेंडशिप डे ना, कितींदा नाव काय कोणाला काय वाटणार नाही ना, एवढं राग येणार नाही. हो, मग काय झालं वहिनी? मग काही नाही, मला त्यावेळेस अंदाज आला होता याच्याकडे बघून असा, पण असं काय वाटलं नव्हतं असं काही विचारेल वगैरे. मग पुढे? मग पुढे काही नाही, मग त्याने त्याच्या मित्र एक खास येतं जवळचा, त्याच्या थ्रू त्याने मला विचारलं होतं. काय हो? हा म्हणजे मला विचारता येत नव्हतं म्हणून मी त्याला सांगितलं. माझा जवळचा मित्र होता केदार म्हणून, तो आज नाही आहे, बाहेर गावी आहे, आउट ऑफ इंडिया. तर त्याने बोला ठीक आहे मी तिला सांगतो. मग हिला तिच्या घरी येऊन गेलो त्याच्या. बर. हां म्हणजे अशी माझी मावशी आहे, चल तिकडे, असं सण होता कुठला नाही, आणि मावशीने सांगितलेलं, ह्याने सांगितलेलं हे माझे आई बाबा आहेत, हे माझं घर आहे असं सांगितलं होतं मला. असं? हा, असं सांगितलं होतं. म्हणजे तेव्हा तिकडे नेण्यासाठी, घरीचं माझं घर आहे म्हणून. मग ही आली. सॉलिड प्लॅनिंग केलं तुम्ही है ना? डाव आखला नाही, हा होता. प्लॅनिंग माझा नव्हता, त्याचाच प्लॅनिंग होता, मी फक्त केदारचा. त्याला फॉलो केला. आणि मग काय झालं? मग काय नाही, त्याच्या घरी मला वाटलं की एकदम म्हणजे ह्याच्या घरात तेवढी माणसं आहेत वगैरे असं वाटलेलं. मला वाटलं झालं ह्याच्या आईबाबांना मी आवडते वगैरे असं वाटलं होतं मला. आणि पुष्कळ खूप दिवसानंतर मग ह्याने मला स्वतःच्या घरी नेलं होतं आणि ह्याच्या आईबाबांची ओळख करून दिली. मग तेव्हा मग काय ना, मला आधी धक्का बसलेला, अरे हे आई बाबा आहेत. तो बोलतो नाही नाही, ते मित्राचे आई वडील आहेत, हे माझे आई वडील आहेत म्हणून. का असं केलं हो तुम्ही? ते प्लॅनिंग केलं होतं ना की म्हणजे कसं विचारलं. मग त्याने तिला सांगितलं क्लूमध्ये की असा एक मुलगा आहे ज्याला तू आवडत असशील, असं म्हणजे चांगलं कोडाच सांगितलं त्याने. आणि तिला ते थोडंसं पटलं. मग तिला कळालं होतं मीच आहे ते. पण मग लगेच होकार दिला तुम्ही? नाही म्हणजे आज विचारलेलं, मी दुसऱ्या दिवशी सांगितलं हो म्हणून. का? असं डायरेक्ट कसं सांगणार ना, हो 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 चालेल. म्हणून एक दिवस नाही, त्यात पण तिची काय इच्छा होती की मी स्वतःहून विचारलं. हा, मग बरोबर आहे, स्वाभाविक आहे ना. कुठल्याही मुलीला वाटणार की मुलाने डायरेक्ट विचारलं पाहिजे. नाही, पण तिचा स्वभाव रागीट आहे ना, मला माहिती होतं ना. असं हे कधी माहिती होतं? कॉलेजमध्ये कळतं ना, हिला कोणी दुसऱ्याने पण म्हणजे प्रपोज वगैरे केला तर तिने त्याच्या कानाखाली वगैरे मारलेली. त्यामुळे मग थोडं घाबरावं लागतं ना. घाम पुसून घ्या, घाम पुसून घ्या. हीच वेळ आहे घाम पुसण्याची. घरी कधी कळलं? ह्याच्या लगेच कळलं. आम्ही माझ्या बाबांनी फोटो बघितला आमचा, एकत्र काय? काढले. आम्ही असंच काढलं होतं, तेच फ्रेंडशिप डेच्या नंतर आमचं जेव्हा झालं म्हणजे जमलं, तेव्हा मी म्हटलं आपण फोटो काढू एकत्र. ही म्हटली कशाला, तर मी म्हटलं नो काढी ना, असं मला ठेवायचं आहे माझ्याकडे. आणि तो लगेच बाबांनी पकडला. मग त्यांनी विचारलं की कोण आहे मुलगी, फोटो वगैरे काढलाय. तर मला म्हटलं की ठीक, घेऊन ये तिला घरी, आपण बघू काय ते, पण पहिलं काहीतरी कर, आधी कॉलेज शिकतो आणि एवढं सगळं कशाला. मग मी घेऊन गेलो हिला घरी. मग बाबांना पण छान वाटलं. टेन्शन नाही आलं तुम्हाला? घरी बोलवलं होतं तेव्हा? हो, आलं होतं ना. पण मग घरी गेल्यावर काय झालं? काय नाही, आई बाबा नॉर्मल बोलले माझ्याशी वगैरे आणि छान वाटले दोन्ही. आई बाबाही छान वाटले. तुमच्या घरी? माझ्या घरी फार उशिरा सांगितलं होतं मी. आणि काय झालं? थोडं हे झालं, नापसंती दाखवली होती आधी. आणि नंतर मग आईच होती माझी घरी, कारण माझे बाबा ऑफ झाले होते तोवरपर्यंत ना. मग आई थोडी हे झाली, उशीर लागला आईला तयार व्हायला. भाऊ माझा तयार होता आणि मोठी बहीण आहे माझी. 2 बहिणी आहेत मला मोठ्या, दोघीही एकदम सपोर्टिव्ह होत्या, त्या दोघी तयार होत्या. आता किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. मला तुम्हाला आता नाही एक आव्हान द्यायचं. हां, त्या घरात आम्ही काही वस्तू लपवून ठेवलेली, म्हणजे चांदीची अन्नपूर्णा घरात आहे तुमच्या, हो हो ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आहे. तयार आहात? हां आहे. नक्की हो घेऊन याल? हो. वेळ 1 मिनिटाची. ओके. क्रिकेटचं दैवत सांगू शकतो का? बॅट. हो, बॅट. सगळ्या मुलांसाठी आदर्श वाचू असं का? क्रिकेट सगळ्या घरात असावं असं. आली आली हो आली साईनाथांची फेरी. आली आली हो आली साईनाथांची. 30 सेकंद कच्चा झाली. पापड पक्का पापड. हा, लवकर सावकाश. 20 सेकंद राहिली. 15 सेकंद राहिली. पवित्र पाणी गंगेचं. 10 9 8 7 6 5 4. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि बघा, चांदीची अन्नपूर्णा या घरात आलेली आहे, खूप अभिनंदन. नमस्कार. सगळे सज्ज आहेत.
पण हे सगळे तुमचा जो यंग ग्रुप आहे ना, मगासपासून तुम्ही 10 वेळा बोललो, त्यांनी बघा किती आरोप केलेत तुमच्या. अरे बापरे. मी आज ठरवलंय नाव पण सांगणार, कोणी कोणी आरोप केले. इकडे दांडिया असतो तेव्हा तुम्ही कधीच जात नाही. मी जाते मी जाते येते मान्य आहे? नाही 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 जाते मी. तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही म्हणजे त्या मस्त तयार होतात ना, मी एवढी तयार नाही होत ना, असे नॉर्मल जाते मी. मैत्रिणीला कधीच इतक्या वर्षात पार्टी नाही दिली. हे आहे आता देणार. तुम्ही आलात ना घरी, आता देणार मी. अच्छा, मग माझ्यासाठी थांबला होता. पुढचा आरोप. अरे बापरे, तुमच्या रागामुळे ना, तुम्ही जेव्हा बोलता आता बऱ्याच जणांना समोरच्यांना वाईट वाटतं, त्याचा तुम्ही विचार करत नाही, त्याच्यामुळे मन दुखावतात. बरोबर, खरं. मान्य ह्याच्यात होईल का बदल? कधी होणार काय हा बदल झाला तर? नाही, ह्याच्यात झाला तसा तिकडे पण होणार बदल. म्हणजे ह्याच्याशी वागताना जसा बदल केला तसा. पण तुम्हाला आवडेल हे असा बदल झाला तर? हा, आवडेल ना. आवडेल ना. काय चेहरा खुल्लाय बघा तुमचा. आणि जेव्हा टीव्ही बघत असता तेव्हा कोणाचाच फोन उचलत का हो? नाही, मी एकच प्रोग्राम होम मिनिस्टर एक बघते, त्यानंतर ते तुला पाहते रे ते बघत असते. बरं. तुमचं एवढंच म्हणणं आहे की होम मिनिस्टर आणि तुला पाहते हा कार्यक्रम बघत असताना जर फोन आले तर तुम्ही उचलत नाही. तुमचाही नाही उचलत? नाही, मी तेव्हा घरी आलेलो. मुलांवर खूप चिडचिड करता. हा, करते. मान्य. गोड आरोप केलाय. कोणी केला मला माहिती नाही. जिथे जागा मिळेल तिथे झोपता. जिथे जागा मिळेल तिथे झोपते ती. काय हो? हो, झोपतीला पाहिजे भरपूर. हो, हो. का वहिनी असं करता? नाही. बघितलं कसे ऑब्झर्व करतात. स्वभाव रागीट आहे, बरोबर. असे काही आरोप केलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? या सगळ्या गोष्टी इतक्या त्यांनी प्रकर्षाने मांडलेल्या आहेत. काही नाही, माझ्या रागावर मी कंट्रोल करायचा प्रयत्न करणार आणि माझी चिडचिड वगैरे कमी करणार. बरं, आता चित्र काढायचे. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. तयार आहात? हो, तयार. या. देखून हे कोण आहे? माझा दादा आहे. खूप चावतात. हसता काय? ढेकून विचारलं. चला, अभिनंदन. पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. धन्यवाद. कुठला तो? काढा. कुठला तो लाडू? काढा हो, चित्र काढा तुम्ही. हा, बोलूया बुंदीचा लाडू. काढा हो, मी बघितलेलं नाही. नीट काढा चित्र. अशी बुंदी असते? हा वहिनी, अशी असते? सांगा. तुम्ही ओळखलं होतं बुंदी? नाही ओळखलं. तुम्ही काय सांगितलं असतं, सांगायचं असतं? मी संत्रच बोलणार. ठीक आहे, चला, अभिनंदन. हे बक्षीस एक तुम्हाला मिळालं. द्या. तिसरं चित्र काढायला या. बघूया आता ओळखणार का. वॉशिंग मशीन. एवढ्यावर बरं ओळखलं हो, वॉशिंग मशीन. पण जरा काढा तर बघू. अजून तरी वाटत नाही ती वॉशिंग मशीन. अंदाजाने सांगितलंय कोणी. तुम्ही कशी काढता ती बघायची. हा, कुठे बोलेल. एवढ्या वेळात कपडे धुवून आले. अभिनंदन. हे बक्षीस. नमस्कार. आता माईक द्या आईंकडे. काय मुलीने बदल केला पाहिजे? जो सगळ्यांनी सांगितला तोच? लहानपणापासून रागीटपणा असाच आहे? नाही, लहानपणापासून एवढा रागीटपणा नव्हता तिला, पण आता जरा थोडीशी चिडचिड करते. हो का? म्हणजे फोन वगैरे केला ना तर फोनवरती चिडून बोलते. अरे, असं का करता? आई बरोबर तुम्ही चिडून बोलता. आईला किती वाईट वाटत असेल.
त्यामुळे लवकर फोन तिला करावासा वाटत नाही. वाटत नाही ना. फोन करा आणि ती चिडचिड ऐका, त्याच्यापेक्षा न केलेला बरा. केलेला बरा. बघितलं, असं करू नका ना. ती बाहुली कोणाला फोन करणार. बरोबर आहे. इथून पुढे एवढा बदल होईल. होईल होईल. बर, द्या आता पाठीमागे. मैत्रिणी काय बोलतायत तुमची? स्वभाव खूप छान आहे तिचा, वेळेला मदतीला उभी असते प्रत्येक वेळेस आणि वेळ म्हणजे पाळते ती. जी आम्ही टायमिंग ठरवला ना कुठल्या पण गोष्टीचा ती पहिल्यांदा हजर असते. बरोबर, म्हणजे स्वभाव चांगला आहे. हो, स्वभाव चांगला आहे. या व्यतिरिक्त अजून कोणी काही बोलणार असेल तर माहिती. स्वभावाने तर नक्कीच खूप छान आहे आणि आमचा जो यंग वुमन ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये मला जरा सगळं हे यंग वुमन ग्रुप हे काय संकल्पना आहे जरा सांगा. म्हणजे आम्ही 12 जणी ज्या आहोत ना त्या ग्रुपचं नाव ठेवलंय यंग वुमन. आणि मग काय करता तुम्ही 12 जणी? बरेच एन्जॉय कार्यक्रम करतो, सगळे. कार्यक्रम, बिल्डिंगचे पिकनिक किंवा बर्थडे जे आमचे जे बर्थडे असतात ना, मंगळागौरचा छान कार्यक्रम सेलिब्रेट वगैरे करतो. काय वेगळी संकल्पना आहे ना. या 12 जणी मिळून एक ग्रुप केलाय आणि ते म्हणजे खरं अर्थ तर या 12 जणीच एकमेकीचं माहेरपण हो 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 खरं आहे, खरंच खरंच आहे. हो ना. हो अरे वा, म्हणजे पार्टी वगैरे असते. हो एकमेकींच्या आणि म्हणजे त्यांचं एक मदतीला वैशिष्ट्य आहे, या 12 जणी घरी कधीच जेवण करत नाही. म्हणजे त्यांनी 12 हे दिवस खरं ठरवलेले आहे. आहेत म्हणजे ना. प्रत्येक नवऱ्यांचा हा म्हणजे एक संध्याकाळचा हा टोमणा असतोच की तुम्ही 12 जणी जेवून येता, आम्हाला पण घ्या त्यांच्यामध्ये ऍड करा. नाही पण आनंदात आहात. हो, हो, अगदी. एन्जॉय करताय. हो. हे जास्त महत्वाचं, कारण खरंच आहे या पोलीस दलात संपूर्ण कुटुंब आणि कुटुंबाच्या सुखासाठी ते राबत असतात, नेहमी बाहेर असतात. त्यांना कधी कधी कुटुंबाला वेळही देता येत नाही. त्यावेळेला एक नवं कुटुंब या ठिकाणी असं या 12 जणींनी मिळून तयार केलेलं आहे. या 12 जणींचं विश्व आहे. म्हणजे माहेरची सगळी नाती एकमेकींमध्ये बघून या मस्त आनंदात हे सगळं एन्जॉय करतायत. मग सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. बरं, मला विचारायचंय, काय बोलायचंय? हो बोलायचंय मला तुमच्याशी. जसं तुम्हाला आमच्याबद्दल एवढी माहिती कळते ना, तशीच आम्ही सुद्धा गुगलवर सर्च करून तुमच्याबद्दल माहिती मिळवली आहे काय की तुम्हाला खायला काय आवडतं म्हणून. काय तर आवडतं? आम्ही आणलंय काय वडापाव आणि नॅचरलचे आईस्क्रीम. वडापाव हे असं खाणं आहे ना की असं एनर्जीचं खाणं आहे. नक्की एपिसोड संपला की तुम्ही आणलेला वडापाव खाईल. नक्की. कारण बघितलं, सगळं शोधून ठेवलंय या ठिकाणी. अशा या 12 जणी आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहेत. कारण खरंच हे एक विस्तारित कुटुंब झालेलं असतं. तुमच्या 12 जणींबद्दल एकमेकांना काही विचारलं तर नक्की माहिती असेल. हो 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 माहिती बऱ्यापैकी. असेल. एकमेकीची सुख दुःख एकमेकींबरोबर शेअर हो हो करतात. हो हो अगदी. आणि या तुमच्या 12 जणींच्या मिस्टरांना याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही नाही काही नाही. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा खरंच. या कुटुंबाला आणि तुम्हा दोघांना शुभेच्छा देत असताना आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर माझ्या चिडचिडेपणामुळे, रागेटपणामुळे जर मी कोणाची मनं दुखावली असतील ना, तर त्या सगळ्यांची क्षमा मागायची आहे मला. बरं. तुम्ही? मला तर कोणाची नाही मागायची. हो. म्हणजे मला मी असं कुठली चुकीची गोष्ट अजून केली नाही कोणाबरोबर. हा, लग्न ठरवलं परस्पर? नाही परत मग? कुठे म्हणजे काय? बाबांच्या संमतीनेच ठरवलं. पण आधी स्वतः ठरवलं? हा तसं मग बाबांनी गावी मुलगी बघितली होती? नाही तुम्हाला काय माहितीये? मला माहिती आहे. नाही माझे बाबा मन मिळावेत. हो काय? बरं. मग तुम्हाला आज कोणाची क्षमा मागायची नाही? नाही क्षमा नाही मागायची. फक्त मला आभार माझ्या आई वडिलांचे, माझ्या भावाचे, ज्यांनी माझ्याबरोबर आजपर्यंत जी मला साथ दिली. लांब राहून पण, आता माझ्यावर राहत नाही, ते वेगळे राहतात, घर छोटं असल्यामुळे. पण मला त्यांचं सतत नेहमी आठवण येत असते. तेवढं मिस करतात. हा मिस करतो नेहमी त्यांना. व्हेरी गुड. चला, क्षमा त्यांना मागायची नाहीये, कारण ते म्हणतात क्षमा करण्यासारखं मी काहीच केलं नाही. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. हा, तुम्ही मात्र तुमच्या रागावरती नियंत्रण आणणार असं सांगितलेलं आहे. तर या सगळ्या ज्या आज ठरवलेल्या गोष्टी आहेत त्यासाठी त्यांच्या त्या इच्छा पूर्ण हो असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.